मला एक धोका वाटतोय, भीती वाटते या की ईव्हीएमच्या माध्यमातून पुन्हा अजून हे ह्यांचंच काय आणतात का, ही देखील आम्ही शंका व्यक्त करतो. माझी विनंती आहे, तेरच्या बाजारात जनावर विकली जातात, माणसं विकली जात नाहीत. आणि ह्यांना घमेंड आहे सत्ताधाऱ्यांना की आम्ही पैशाची मतं घेऊ. म्हणून न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार. एक लक्षात ठेवा की महादेव जातो जिकडे जातो तिकडे सत्ता येते, एवढं समीकरण लक्षात ठेवा. मतदारसंघाच्या इलेक्शनसाठी मी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे 3 घराचे 39चे उमेदवार पंचायत समिती सौ सुप्रियाताई सचिन देवकाते आणि आमच्या सक्षनाताई सरगर ह्या 13 जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्यांचं चिन्ह आहे तुतारी. आणि डॉक्टर सूरज आसरोबा कोळेकर हे पळसप जिल्हा परिषद गणाचे राष्ट्रीय समाज पक्ष अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह कब्बशी आहे. आणि आपण मंडळींनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊन सक्षमताईला जिल्हा परिषद, डॉक्टर सूरजला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला आमच्या सुप्रिया देवकातेंना पाठवावं ही नम्र विनंती करण्यासाठी आज मी आलेलो आहे. गेली पुण्याचा, इंदापूरचा, दौंडचा दौरा करून, बोंब परांडा करून, काल पाथरी, गंगाखेड करून, आज तेरडुकीचा हे करून, आता मला सोलापूर, सांगोला, माळशिरस करून मला शिंगणापूरला जायचं आहे. ते जाता जाता म्हटलं उमेदवारांना शुभेच्छा देऊन जावं म्हणून मी आज इथं आलेलो आहे. तर इथल्या तमाम शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण मंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेब आणि राष्ट्रीय समाज पक्षाला इथं सहकार्य करावं. परभणी जिल्ह्यात माझी आणि काँग्रेसची अलायन्स झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय समाज पक्षाची अलायन्स आहे. अशा हेतून आमचं जिथं जिथं रासपा स्ट्रॉंग आहे तिथं तिथे हे मोठे पक्ष घेतात आणि जिथं स्ट्रॉंग नाही तिथं सोडून देतात. तो आम्ही आमच्या ताकदीवर आज महाराष्ट्रात 250 जिल्हा परिषद सदस्य उभा केलेत आणि 450 पंचायत समितीचे सदस्य उभा आहेत. मला वाटतंय की मी राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं आमचं परभणीत चांगलं खोललं जाईल. एक बांदास देशमुख कदम म्हणून आहेत, ते आमचे बनवत सर्कलचे विजय होतील. एक शिक्षण अधिकारी आहे, डेप्युटी कलेक्टर एक आहे, तेही पेठ शिवणी सर्कल मधून विजय होतात. राणी सावरगाव मधून विजय होतात. असे 4-5 ठिकाणचे तर माझे परभणीचे जिल्हा परिषद सदस्य आजच मी डिक्लेअर करतो की ते विजय होतील. आणि आता मी आलो या गोरबा दादाच्या संस्थानात एरियात. मी इथं बी सहपालकमंत्री होतो, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा काना आणि कोपरा मला माहित आहे. या डॅमचा गाळ काढायला मीच 5 कोटी रुपये मंत्री असताना दिलं होतं. तिथं आज पाणी बघितल्यानंतर फार आनंद वाटला. तर माझी आपल्याला विनंती आहे, महाराष्ट्राची अतिशय चांगली नेतृत्व करणारी तुमच्या गावातली एक कन्या आहे, इंजिनियर आहे, वेल क्वालिफाईड आहे, तिचं भाषण माझ्यापेक्षा चांगलं असतं, अशी सक्सेना सलगर उभा आहे. आणि ती भारताची राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची अध्यक्ष आहे. भारताची, ती नुसती राज्याची नाही. त्याबद्दल तिला देखील तुम्ही सक्षम उमेदवार आहे, चांगला उमेदवार आहे. आणि पवार साहेबांची अतिशय जवळची आहे, सुप्रियाताईची अतिशय जवळची आहे आणि माझी बी आता जवळची आहे ती. त्यामुळे आमची त्यांची युती असल्यामुळं तिला जिल्हा परिषद संधी द्यावी हे देखील नम्र आवाहन सर्व शेतकरी बांधवांना करण्यासाठी आलोय. तद्वतच आसरोबा कोळेकर गेली 40 वर्ष माझ्याबरोबर आहे. त्याचा मुलगा सूरज, डॉक्टर सूरज हा आहे, तो पळसप गटातून आहे. तर तिथं जागा ती ओबीसीची होती, ओबीसीची जागा होती. तर मला वाटतं तिथं उभाटानं आणि बीजेपीनं तिथं काहीतरी कुणबी सर्टिफिकेटचं उमेदवार उभा केले. असली ओबीसी उमेदवारला सोडून त्यांनी असं केलंय ते बरोबर नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, डॉक्टर सूरज आसरोबा कोळेकरला देखील कबशी या चिन्हावर मतदान करून त्याला विजय करावं. तसंच माझा सचिन देवकाते हा जिल्हा अध्यक्ष आहे धाराशिवचा, त्याची मिसेस सुप्रियाताई या इथून पंचायत समितीच्या 13 गणातून उभा आहेत. त्यांना आपण कबशी चिन्ह विजय करावं. आणि मला वाटतं उमरग्यात बी आमचे 7 उमेदवार आहेत. परत ना भूम परांड्याला आहेत. काल परवा दिवशी भूम परांड्याच होतो मी तिथं. सुकटा सर्कल मधून श्वेता हाके पाटील म्हणून एक वेल क्वालिफाईड मुलगी उभा आहे. आणि दुसरे एक सूरज नानासाहेब मदने, हा आमचा गेली 40 वर्ष त्याचाही वडील माझ्या पक्षात काम करतोय, तो तिथं उमेदवार आहे. आणि कळसकर म्हणून वाशीला उमेदवार उभा आहे. आणि रवी पाटील म्हणून एक दुसरा परांड्यातून उभा आहे. सर्व समाजांना भागीदारी द्यायची भूमिका केलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाची. आणि धाराशिवचा आणि माझं नातं जुनं आहे. धाराशिव मध्ये मी सत्तेत होतो त्यावेळेस देखील आलो होतो. इथं बरेचसेच हे जनावरांचे दवाखाना असतील किंवा रस्त्याचं काम असेल, इथलं सर्व मला माहित आहे. त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे,
भारतीय जनता पार्टीला तेवढं सहकार्य करू नका, सेक्युलर मताचं विभाजन होऊन देऊ नका आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, ह्यांच्या पाठीमागे उभा राहावं. जिथं जिथं आमचे उमेदवार आहेत तिथं पहिलं आम्हाला मतदान द्यावं आणि जिथं मग मित्रपक्ष असतील त्यांना सहकार्य करावं, हे नम्र आव्हान आपल्या माध्यमातून करत आहे. तर तुम्ही लोकसभेला युतीमध्ये होते, बरोबर नंतर आघाडीमध्ये आले. बरोबर. आता अजित दादाच्या जाण्यानं बरीच समीकरण बदलणार आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तुम्ही आणतायत, मध्यस्थी करतायत, माध्यमात चर्चा आहेत का? माझं म्हणणं आहे की आदरणीय पवार साहेब हे राज्याचं नाही देशाचं नेतृत्व आहे आणि पवार साहेब सुप्रियाताईचं विशेष म्हणजे पवार सुप्रियाताई माझ्यावरच उभं होत्या, माझी त्यांची लढत झाली. पण राजकारण वेगळं असतं, समाजकारण वेगळं असतं आणि विचार वेगळा असतो. आपण मंडळींनी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दगड टाकला तरी निवडून येत होता. काँग्रेसवाल्यांना वाटलं की बाकीची काय नाहीत. एक लक्षात ठेवा की महादेव जातो जिकडे जातो तिकडे सत्ता येते, एवढं समीकरण लक्षात ठेवून चला. आम्ही सांगितलं की पडकी बाजू काँग्रेसची आहे, आता पडकी बाजू राष्ट्रवादीची आहे, त्याच्या बाजूने आपण जाऊया. कारण हे पक्ष काय करतात, मोठे पक्ष छोट्या पक्षाला खातात आणि नेहमी अधिलिखित नियम आहे. माझे 4 आमदार निवडून माझे फोटो लावून आणले. 4 राज्यात माझ्या पक्षाला मान्यता आहे. मी नुसतं आजच आलोय असं नाही. माझे 28 कॉर्पोरेटर गुजरातला आहेत, 1 कॉर्पोरेटर माझा बेंगलोरला आहे, 1 झेडपी मेंबर माझा आसामला आहे आणि 3.2% वोटिंग आहे ऑप्टेंड इन उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये मला मिळालेलं आहे. त्यामुळं देश लेवलला काँग्रेस आणि बीजेपीच्या लेवलला माझी पार्टी यावी यासाठी माझी तळमळ चाललेली आहे. आज आम्ही उमेदवार करतो म्हणजे सारे जिथले असं नाही. माझं म्हणणं आहे की पवार साहेब असू द्या, सुप्रियाताई असू द्या, त्यांनी ती काय करावं, ते दोन्ही पार्टी एकत्र करावे त्या आणि काँग्रेसला एकत्र घेऊ, आम्ही उबाटाला एकत्र घेऊ आणि महाराष्ट्राचं चित्र या राज्याचं डेफिनेटली बदलू. वेळ लागेल पण जनता आमच्या बाजूने आहे. आज मी महाराष्ट्रात फिरतोय, काल वेळ मिळणार म्हणून काल 70 गाड्या होत्या रॅल्या, त्या बोळातून गाडी जायला मोटरसायकल घेतली आणि मोटरसायकलतून 7 उमेदवाराचा प्रचार केला. आम्ही रात्रभर 3 वाजता झोपत नाही. 3 वाजता गेली 15 दिवस झालं. पहिलं महानगरपालिकेचे इलेक्शन, नंतर नगरपालिकेचे इलेक्शन आणि आता जिल्हा परिषदचे इलेक्शन चाललेलं आहे. पण एका दृष्टीने बरं झालं की 12 जिल्हा परिषद आहे त्यामुळे आम्हाला थोडासा रेस्ट मिळायला लागला. म्हणूनसाठी मी सांगू इच्छितो की सेक्युलर मताचं डिव्हिजन होऊ नये आणि भाजपाला वाटतंय की जगात आमचा पक्ष मोठा आहे. त्यांनी बी काय केले, आता काँग्रेसचीच भाजप झालेली आहे. तुम्ही अभ्यास करा, सारी माणसं काँग्रेसमध्येच घेऊन त्यांनी मोठी केलेली आहे आणि ह्यांचा पक्ष जगात मोठा आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार कशाला फोडायचं. भाजप मोठा आहे ना, आम्ही मान्य करतो मोठा आहे. तुमच्या ताकद बनवून माणसं तयार करा. आम्ही लीडर बनवण्याची फॅक्टरी आमची. आमचे 4ही आमदार तुम्ही भाजपवाल्यांनी पळवून नेले, म्हणजे हे बरोबर नाही. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष पळवून नेला, पवार साहेबाचा पक्ष पळवून नेला, म्हणजे हे कुठं लोकांना चिड यायला लागली ना. पण आमचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी, सुप्रियाताईला विनंती केली, पवार साहेबाला विनंती केली, एवढं नाही तर राष्ट्रवादीच्या लोकांना, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, यांनाही मी सांगितलं, इव्हन सुमित्रा ताईलाही मी बोललो. ताई म्हणलं हे बाका प्रसंग आहे, आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल, त्या दृष्टीनं प्रयत्न चाललाय आणि ह्याचं नेतृत्व पवार साहेब निर्णय घेतील. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या दृष्टीनं दोन्ही राष्ट्रवादीला माझी विनंती आहे, पवार साहेब किंवा सुप्रियाताईच्या मार्गदर्शनाने आपण चालावं, म्हणजे महाराष्ट्रातलं हे चांगलं होईल. आणि काँग्रेसवाल्यांना देखील मी स्वतः राहुल गांधीला भेटायला गेलो 31 मेला अहिल्याबाईच्या जयंतीच्या वेळेस, त्यामुळे त्यांच्याशी माझी एक अर्धा तास चर्चा झाली. काँग्रेसवाल्यांची चर्चा चालली आहे. आज आमचं जुळवून घ्यायचं, कुठं जुळवलं पाहिजे. मी महायुतीच्या माध्यमातून, मुंडे साहेब होते त्यावेळेस राजू शेट्टी, आठवले साहेबांना देखील मेटेंना आणायला एकत्र माझाच रोल होता. मी जोडणारा माणूस आहे, तोडणारा माणूस आहे. त्यामुळे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की सेक्युलर वोटचं डिव्हिजन होऊ नये. आता धोका एक आहे की मशीनचा, ईव्हीएमचा, जनता आमच्यावर असते. रात्रीच्या 3 वाजता 5,000 लोक महादेव जानकरची वाट बघत असतात, पण मताची पीठी बघतोय तर आमचा उमेदवार 7 मतानं पडलेला आहे. म्हणून मता ईव्हीएमचा देखील दोष आहे. आय एम इंजिनियर, आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. मी माझ्या पक्षाचा मालक आहे. तिकीट मागायला कोणाच्या दारात जात नाही, माझ्याकडे तिकीट मागायला येतात. हा फरक आहे नेत्या धर्माला. म्हणून आम्ही सांगू इच्छितो की सेक्युलर नीतीचं डिव्हिजन होऊ नये. शेतकरी, दलित असतील, मुस्लिम असतील, मायनॉरिटी असतील, ओबीसी असतील, सर्वांनी एकत्र येऊन या राज्याची, या देशाची हे चालेल. आज जर तुम्ही आम्ही एकत्र नाही आलो तर भारताचं संविधान धोक्यात आहे, अतिशय धोक्यात आहे. एका बाजूला अहिल्याबाईचं 300 वर्षाचं स्मारक उभा करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याचा हिस्ट्री मिटवायची, मनकीर्ण घाट पाडायचं. दिस इज नॉट क्वालिटी, दिस इज नॉट हिस्ट्री. म्हणजे ही गोष्ट शासना, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं करायला पाहिजे. योगीने पाडून टाकला अहिल्याबाईचं. आमच्या एवढं मोठं हे बांधलेलं अहिल्याबाई मणिकर्णिका घाट. अहिल्याबाई होळकर नुसती समाजाची नव्हती, या देशाची होती, सर्व समाज. तिने मशीद बांधले होते, चर्च बांधले होत्या, नुसतं मंदिरच बांधले होतं असं काय नव्हतं. तर तुम्ही ज्यावेळेस एखादं छत्रपती शिवाजी राजाची कोण असेल ती पाडायची गरज नाही ना.
आर्किओलॉजिकल सिस्टमचा नियम असतो की ओरिजिनल जे सिस्टम आहे त्याला हात लावायचा नाही. तुम्हाला डेव्हलप करू शकता तुम्ही डेव्हलप, पण ते तुम्हाला पूर्ण सर्व उद्ध्वस्त करायचं आहे, हिस्ट्री उद्ध्वस्त करायची आहे, हे बरोबर नाही. बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, ही माणसं मोठी होती, शिवाजी महाराज असतील, त्यांच्याबद्दल हे करायचं काय? आपण त्यांचा इतिहास मोठून होऊ शकत नाही. आणि हे संविधान आहे ते सर्वांच्या हिताचं संविधान जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, त्या संविधानाचं संरक्षण व्हावं हीच माझी आपल्या जनतेला विनंती आहे. आज ह्यांना मस्ती आहे की आम्ही पैसा टाकू आणि तमाशा देतो. माझी विनंती आहे, तेरच्या बाजारात जनावर विकली जातात, माणसं विकली जात नाहीत. आणि ह्यांना घमेंड आहे सत्ताधाऱ्यांना की आम्ही पैशाची मतं घेऊ. म्हणून न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार. तमाम जनतेला माझं आव्हान आहे, पैसे त्यांचं घेऊ बी नका. चोरीचं पैसे आहेत त्यांचं, वाईट पैसे आहेत. आम्ही काही चोरीतून पैसा कमवला आहे? मी सुद्धा कॅबिनेट मिनिस्टर होतो. मिनिस्टरचा प्रोटोकॉल मलाही माहित आहे ना. व्हॉट इज बीन बाय मिनिस्टर, हाऊ टू रूल द गव्हर्नमेंट. आम्हाला चांगलं येतं, पण आम्ही तसं नाही. जनतेच्या खिशातला आम्ही कधीच करणार नाही. सामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही राज्य आणण्याचा प्रयत्न करू. हीच शिवाजी महाराजांची कल्पना होती, हीच बाबासाहेबांची महात्मा फुले होती, आणि तोच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करू. म्हणून सेक्युलर मतं, एकदा मराठा विरुद्ध ओबीसी करायचं, एकदा दलित विरुद्ध मुसलमान करायचं, एकदा हिंदू विरुद्ध ओबीसी करायचं, हे बरोबर नाही ना नाटक. आता हे कळायला पाहिजे लोकांना. हिंदू हिंदू म्हणताना हिंदूची देवळं पडायला लागलाय का तुम्ही? हा, म्हणजे काय भानगड आहे? राजकीय भागीदारी नाही, प्रशासनिक भागीदारी नाही, आर्थिक भागीदारी नाही. या साऱ्या भागीदारीला टोल लावण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. तर लोकांना माझी विनंती आहे, ह्या सत्ताधाऱ्यापासून सावध राहावा आणि जी वंचित लोक आहेत, उपेक्षित लोक आहेत, त्यांच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहावा, हीच मी विनंती करण्यासाठी आलो या. आणि धाराशिव मतदारसंघात जिथं जिथं राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील, आता मला उमरग्याला जाणं शक्य नाही, उमरग्याला मी जाऊ शकत नाही, परत तुळजापूरला पोहोचू शकत नाही. मला आज आता सोलापूरचा सांगोलीची सभा करून माळशेरची सभा करायची आहे. त्यामुळे वेळ कमी असल्यामुळं आम्हाला हे झालं. म्हणून सर्वांना तमाम सांगतो की राष्ट्रीय समाज पक्षाचे जे जेडपीला पंचायत समितीला उमेदवार आहे, ज्या ठिकाणी रासपाचे उमेदवार नाही तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मतदान द्या, एवढं आमचं म्हणणं आहे. म्हणजे जिथं आमचा उमेदवार शक्य नसेल तिथं तुम्ही काय करा, काँग्रेसवाल्याला दिलं तर चालेल, राष्ट्रवादीला दोन्ही पैकी दिलं तर चालेल. ही भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहे. तर बहुतांश ठिकाणी आमचं जिथं उमेदवार आहेत तिथं पहिलं मिळावं हा माझा स्वार्थ आहे. म्हणून तमाम जनतेला मी सांगतो, सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये. आपण सर्वांनी मिळून एकत्र यावं आणि या राज्याची जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आपण जिंकावं, आम्हाला साथ द्यावी. शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा मुद्दा असेल, महिलांचा असेल मुद्दा असेल, रस्त्याचा आज फिरतोय मी 8 दिवस झालं, रोड फिरतो, रोड एकही चांगला नाही, रस्त्याची बॉम्ब आहे. या साऱ्या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर राज्य सरकारच्या दृष्टीनं हा उद्रेक लोकात चाललेला आहे. पण मला एक धोका वाटतो, भीती वाटते या की ईव्हीएमच्या माध्यमातून पुन्हा अजून हे ह्यांचंच काय आणतात का, ही देखील आम्ही शंका व्यक्त करतोय. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करीन, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करीन की त्यांनी काय केलं, बॅलेट विल बी डिस्ट्रॉय अँड बॅलेट विल बी सक्सेस. म्हणजे अशा सिस्टम चालू केली आणि बॅलेटचा पेपरच्या माध्यमातून मतदान घ्यायची सोय केली. आमचं म्हणणं आहे की कुठलंही इलेक्शन असू द्या, ग्रामपंचायत पासून ते पार्लमेंट पर्यंत बॅलेटवर मतदान झालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची आमची प्रथमता मागणी आहे. तर आज तेरमध्ये आलेत आणि आमचे तेर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज एक लक्षात ठेवा, आता ते ह्या इथल्याच लेख आहेत. आज ते दुःखद गोष्ट घडलेली आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. महिलाला आपलं जिजाऊ, सावित्री, रमाबाई, अहिल्या यांच्या राज्यात होत असेल, महिलांना प्रतिनिधी मिळलं तर फार चांगलं आहे. कारण जगामध्ये जपान पुढं का आहे, तिथं आईच्या आणि बहिणीच्या हातात सत्ता आहे, म्हणून जपान जगातलं बरं आहे. आपण काय म्हणतो, मॉडेल कुठलं आहे, जपानचं चांगलं आहे. ती त्रिसत्ताक देश असल्यामुळे जपान हे चांगलं आहे. उलट महिलेच्या हातात असलं तर फार चांगलं आहे. माझंच उदाहरण सांगतो, माझी आत्या जोपर्यंत होती, आत्याचा मिस्टर वारले होते, आमचे 3 चुलते होते, आत्याच्या हातात कारभार होता, तेव्हा आमच्या घरी ट्रॅक्टर बुलडोजर सारं होतं. आत्या वारल्यानंतर आमचं सारंच विकून गेलं. म्हणजे मला सांगायचं आहे काय तात्पर्य, आपली आई असती, बहीण असती, आत्या असती, ती जेवढा संसार चांगला सांभाळते तेवढा पुरुष सांभाळू शकत नाही, उधळपणा करतोय. म्हणून महिलेच्या हातात सत्ता असावी या मताचा मी आहे.